केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सर्वसामान्यांऐवजी मोजक्या उद्योगपतींचा अजेंडा। केंद्रीय अर्थसंकल्प 2026 हा सर्वसामान्य जनतेच्या हिताचा नसून मोजक्या उद्योगपतींच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेला आहे। महागाई, बेरोजगारी, शेतमालाला मिळणारा कमी दर तसेच शिक्षण, आरोग्य व्यवस्थेतील ढासळती स्थिती यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर या अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना दिसत नाहीत। पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे सामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना त्यांना कोणताही दिलासा देण्यात आला नाही। शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणांचा पाऊस असून कर्जमाफी, हमीभाव किंवा उत्पादन खर्चावर आधारित दर याबाबत ठोस तरतुदींचा अभाव आहे। रोजगार निर्मितीच्या बाबतीत अर्थसंकल्पात पोकळ आश्वासनांपलीकडे काहीही नाही। शिक्षण, आरोग्य क्षेत्राला आवश्यक निधी न देता सरकार खासगीकरणाला चालना देत असल्याचे स्पष्ट होते। एकूणच हा अर्थसंकल्प कॉर्पोरेट साथ, कॉर्पोरेट विकास या धोरणाचे प्रतिबिंब आहे। हा जनविरोधी अर्थसंकल्प आम्ही जाहीरपणे निषेधार्ह ठरवितो। जयश्री शेळके, प्रवक्ता, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। पोलीस टाइम्स मराठीसाठी मोहम्मद अकील यांचा खास रिपोर्ट। आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसाठीचा नसून मोजक्या उद्योगपतींसाठीचा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा कमी दर, बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि आरोग्याची ढासळलेली व्यवस्था यावर कुठल्याही ठोस उपाययोजना सांगितलेल्या नाहीत। या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतीमालाला हमीभाव किंवा उत्पादन खर्चावर आधारित मूल्य, त्याचबरोबर नवीन रोजगार निर्मिती यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना दिलेल्या नाहीत। एकंदरीतच हा अर्थसंकल्प म्हणजे जनविरोधी असून केवळ कॉर्पोरेट साथ आणि कॉर्पोरेटचाच विकास एवढाच हा अर्थसंकल्प आहे।